मी खरं तर या विषयावर व्हिडिओ बनवणार नव्हते. कारण आपण कितीही व्हिडिओ बनवल्या, कितीही मोर्चे काढले आणि कितीही न्याय मागायचा प्रयत्न केला तरी उपयोग शून्य आहे. पण आजकाल लोक कायद्याला दोष द्यायला लागलेत, म्हणून हा व्हिडिओ बनवते. इलेक्शन आलं की 500-500 रुपयांना आपणच विकले जातो आणि मग आज जे घडतंय त्याच्यासाठी कायद्याला दोष कशाला देतो? आज खूप बायकांना लाडकी बहीण योजना हवी, पण त्या 1,500 रुपयांपेक्षाही खरी गरज आहे ती प्रत्येक बहिणीच्या इज्जतीवर हात टाकणाऱ्याला कठोर शिक्षा मिळण्याची. आपला कायदा मजबूत आहे हो, पण सत्तेच्या खुर्चीवर बसले त्यांना विचारा ते माणूसपणाने मजबूत आहेत का? अच्छे दिन आएंगे म्हणणं खूप सोपं आहे, पण अच्छे दिन कधी येणार? आणखी किती बहिणींवर अत्याचार व्हायची वाट बघायची? सगळे म्हणतात असं करा तसं करा, गुन्हेगाराला आमच्या हातात द्या, पण आपण स्वतः काय करतो? खूप जणांचे स्टेटस होते की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर, पण आपण स्वतःला त्यांचे मावळे म्हणतो ना, मग घाबरतोय कोणाला? हा देश, हे राज्य माझ्या राजाचं आहे आणि सत्तेवर बसलेले काही जण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी महाराजांचं नाव घेतात. माझ्या राजासारखा एकतरी न्याय त्यांनी केलाय का? आणि कशासाठी बोलवते छत्रपती शिवाजी महाराजांना परत? की तुमची अशी रूपं बघायला? अरे 500-500 रुपयांना विकले जाणारे तुम्हाला अन्याय झाला की छत्रपती शिवाजी महाराज आठवतात? आज त्या जागी दुसऱ्याची मुलगी आहे, दुसऱ्याची बहीण आहे, उद्या ती आपल्या घरातलीही असू शकते. हा विचार मतदान करताना करा. अच्छे दिन आएंगे ऐकून काहीही बदलणार नाहीये, त्याच्यासाठी स्वतःलाच एक पाऊल पुढे टाकावं लागणार आहे. कधी विचार केलाय का? मतं मागण्यासाठी आपल्या मागे पुढे करणारे, आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करणारे हे आपले नेते असे प्रकार घडले की कुठे गायब होतात? आणि हे प्रकार फक्त सामान्य माणसांसोबतच का घडतात? कारण गुन्हेगारालाही माहिती आहे की माणूस जर मोठा असेल तर न्याय लवकर मिळेल, पण हेच प्रकार जर सामान्य माणसासोबत झाले तर त्याने कितीही मोर्चे काढले, कितीही न्याय मागायचा प्रयत्न केला तरी निकाल लागणार नाही. मग कसली शिक्षा आणि कसला न्याय? कायद्याला नावं ठेवणाऱ्यानो, माझ्या बापाने कायदा विचार करूनच लिहिलाय. तुम्ही फक्त विचार करून कायदा चालवणारा निवडा. जय भीम, जय शिवराय.